नमस्कार मंडळी. तर मी बनवलेलं आहे इथं उपवासासाठी खास साबुदाणा खिचडी. तर इथं मी साबुदाणा घेतलेला आहे 2 वाट्या आणि तो भिजत घातलेला आहे 4 ते 5 घंटे. साबुदाणा जो आहे तो छान असा भिजलेला आहे आपला. तर ह्याच्यासाठी आता मी हिरवी मिरची घेतलेली आहेत 7 ते 8 आणि शेंगदाणे पण घेतलेले आहेत 1 वाटी. तर आता ही जी हिरवी मिरची आहे तर ही मिक्सरला बारीक करून घेते मी. आता ही हिरवी मिरची मिक्सरला मी बारीक करून घेतली आहे. तर आता ही एका वाटीमध्ये काढून घेते मी. तर आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे शेंगदाणे काढून घेणार आहे. तर शेंगदाणे जे आहेत ते एकदम बारीक असे करायचे नाहीत आपल्याला, ओबडधोबड असे शेंगदाणे बारीक करून घ्यायचेत. तर हे बघा असे शेंगदाणे करून घेतलेले आहेत ओबडधोबड. मी एकदम बारीक असा कुट्टा केलेला नाही मी शेंगदाण्याचा. तर आता इकडं मी 2 बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाट्याची सालं काढून घेते मी. माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर आता हे बटाट्याची सालं मी काढून घेतली आहेत. आता एक बटाट्याला कुठे कुठे कोंब आल्यासारखं असतात बघा काही काही बटाटे. तर ते कोंब आलेलं जे असतं ते काढून घ्यायचं. तर आता हे बटाटे छान असे साल काढून घेतलेत मी. तर आता हे चिरून घेते बारीक अशी मी. बटाटे न शिजवता ही खिचडी करणार आहे मी. तर बटाटे जे आहेत तर बारीक असे चिरून घेतले आहेत मी, तुम्ही बघू शकता. तर आता एका बाउलमध्ये काढून घेते हे बटाटे आणि लगेचच ह्याच्यामध्ये पाणी टाकून छान धुवून घेते हे बटाटे. तर आता हे जे बटाटे आहेत छान धुवून घेतलेत मी. तर आता इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे. तुम्ही तूप पण वापरू शकता. तर आता ह्याच्यामध्ये मी बटाटे टाकून घेते चिरलेले. बटाटे छान असे परतून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला हे बटाटे परतून घ्यायचे आहेत. तर ह्याच्यावर मी ताट झाकून ठेवते आता 1 मिनिटासाठी. तर आता बटाटे छान असे परतून झालेले आहेत. तर जर लवकर बटाटे परतून घ्यायचे असले तर मला तर तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ पण टाकू शकता. मिठाने लवकर बटाटे परतले जातात. तरी तर मी मीठ टाकलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये, तसेच परतून घेतलेत मी. तर बटाटे जे आहेत ते छान असे आपले परतून झालेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेते मी शेंगदाण्याचं. आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेते मी आणि ती थोडी अशी परतून घेते. म्हणजे बटाट्याची खिचडी जी आहे तर ते आपल्याला जास्त तिखट लागणार नाही. असं परतून घेतल्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट. तर आता ह्याच्यामध्ये मी साबुदाणा टाकून घेते भिजवलेला. साबुदाणा छान असा भिजलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलंय मी. आता हे चांगलं परतून घेऊया.
आता पूर्ण जो साबुदाणा आहे तो सगळा एकजीव करून घ्यायचा आहे. चौकोन असं छान परतून घ्यायचं आहे. आता हे परतून घेतले मी. तर त्याच्यामध्ये आता नंतर आपण शेंगदाण्याचा कुटा टाकून घेऊया आणि परत एकदा हे मिक्स करून घेऊया. साबुदाणा जो आहे तो मोकळा फटा असं झालेला आहे. ह्याला सतत फिरवत राहायचं म्हणजे आपला जो साबुदाणा आहे छान असा परतला जातो. तुम्ही बघू शकता मस्त असा हा साबुदाणा तयार झालेला आहे. उपवासासाठी खास करायला पण वेळ लागत नाही. साबुदाण्याच्या खिचडीला एकदम पटकन असा होतो हो साबुदाणा भिजलेला असला की. तर ह्याच्यावर ताट झाकून ठेवलं होतं 3 मिनिटासाठी मी, 2 ते 3 मिनिटासाठी, कारण साबुदाणा जो आहे तर कच्चा राहिला नाही पाहिजे आपला म्हणून. तर परत एकदा ह्याला छान परतून घेतले मी, तुम्ही बघू शकता. तर आपला जो साबुदाणा आहे छान असा तयार झालेला आहे खाण्यासाठी. तर आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी हा साबुदाणा खाण्यासाठी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर हा झाला साबुदाणा तयार मस्त. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.